श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपले नवस पूर्ण होतात. आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं. मित्रांनो, हा अध्याय प्रचलित आहे. हा अध्याय वाचल्याने असं मानलं जातं की आपण जोही नवस बोलू, जोही संकल्प सोडू, तो नक्की पूर्ण होतो. मित्रांनो, गुरुचरित्र खूप चमत्कारिक आहे, खूप शक्तिशाली आहे. संपूर्ण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं. परंतु गुरुचरित्र खूप कठीण नियम आहेत आणि प्रत्येक व्यक्ती त्या नियमांचे पालन करतोच असे नाही. भरपूर लोकांना करायची इच्छा असते, परंतु करू शकत नाही. कारण धावपळ असते, नोकरी असते, व्यवसाय असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. मग त्यांच्यासाठीच असे भरपूर अध्याय गुरुचरित्राचे सांगितलेले आहेत की प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे असतात, वेगवेगळे लाभ असतात. तर आपण ते दिवसाच्या सुरुवातीलाच सकाळी वाचून घ्यायचे असतात. कारण आपण दिवसभर काही खातो, कोठे जातो, कोणाला स्पर्श होतो, अशुद्ध होतो. म्हणून आपण सकाळी आपली अंघोळ झालेली असते, आपण शुद्ध असतो. काहीच न खाता पिता आधी हा अध्याय स्वामींच्या समोर, देवघरासमोर बसून वाचून घ्यायचा. असे प्रत्येक अध्यायाचे नियम असतात. बाकी दुसरे काहीच नियम नाहीत. तुम्ही गुरुचरित्र पोथी तुमच्याकडे असेल तर ती पाठावर ठेवा आणि मग वाचा. गुरुचरित्र नसेल तर गुगलवर तुम्ही हा अध्याय किंवा कोणताही अध्याय मिळवू शकता. तिथून PDF फाईलमधून तुम्ही तो वाचू शकता. आता नवस पूर्ण करायचा असेल तर गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्हाला वाचायलाच पाहिजे. मग यासाठी तुम्ही कोणत्याही दिवसापासून हा अध्याय वाचन सुरू करू शकतात. सगळ्यात आधी अध्याय वाचण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून घ्या. अगरबत्ती, दिवा लावून घ्या. तुम्ही प्रार्थना करायची आहे हात जोडून की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे, कोणती वस्तू, कोणता व्यक्ती, काय मिळवायचं आहे. तुम्हाला ते सगळं तुमच्या इच्छा प्रार्थना रूपात बोलायच्या आहेत. आणि नंतर रोज हा अध्याय वाचायचा आहे. कमीत कमी 21 दिवस तरी हा अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचा. आणि जास्तीत जास्त वाचायचा असेल तर ते तुमच्यावर आहे, तुम्हाला किती दिवस वाचायचा आहे. पण कमीत कमी 21 दिवस हा अध्याय वाचा. हा अध्याय गुरुचरित्राचा 10वा अध्याय आहे. गुरुचरित्राचा 10वा अध्याय तुम्ही कमीत कमी 21 दिवस रोज सकाळी वाचायचा आहे. काय अडचण, सुतक, काही प्रॉब्लेम असतील तर थोडे दिवस सोडून द्यायचे आहे. जेवढे दिवस तुम्ही वाचाल तेवढे दिवस मोजायचे आणि 21 दिवसात वाचत असताना मांसाहार करायचा नाही, व्यसन करायचं नाही, शुद्ध शाकाहारी आपलं जेवण करायचं बस. वाईट विचार करू नका, वाईट संगतीत राहू नका, व्याधी विचार करू नका. बाकी दुसरे कोणतेही नियम नाहीत. 10वा अध्याय नवस पूर्ण करण्यासाठी 21 दिवस नक्की वाचा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.